मित्रांनो, आज आलोय आपण सोडजाळ्याने मासे पकडण्यासाठी. बरेच लोक स्पॉट विचारत असतात, आपल्याला कारणाने सांगता येत नाही स्पॉट, पण आज तुम्हाला मी हा स्पॉट सांगतो. बाजूचा डोंगर पाहून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. हे जे ठिकाण आहे ना, हे काने फाटा पासून आतमध्ये आहे, इंद्रायणी नदीवरती. तर या ठिकाणी आलो आपण सोडजाळ्याने मासे पकडायला. एकच सोडजाळं सोडणार आहे आणि मासे पण लहान आकाराचेच पकडणार आहे आपण. कोणते मासे सापडणार आपल्याला माहीत नाही, पहिल्यांदाच आलेलो आहे. तर आता जाळं सोडून पाहू आपल्याला मासे सापडतात का. मित्रांनो, इथं जवळच सोडलाय आपण बघा. पण आत्ताच बघा एवढं खोल पाणी आहे. पाणी तर इथं भरपूर खोल आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण पेटा आणलेला नाही आहे जाळं सोडायचं, तर आपण पायाने चालतच जाळं सोडणार आहे. जेवढं खोल पाणी तेवढं मासे जास्त. मित्रांनो, पाणी एवढं थंड आहे ना की अक्षरशः असं वाटतंय बर्फ वितळून तयार केलेलं पाणी, इतकं थंड पाणी आहे. मित्रांनो, आपण सहज आलतो चेक करायला. हे बघा, एक शिवडा पडलेला आहे. हे बघा, जस्ट आत्ता इथे कडेला पडलाय. तर आता एवढा एक शिवडा आपण काढून घेऊ बाहेर, कारण जाळं तर काय फाडणार आहे, कारण लहान माशाचं जाळं आहे. हे बघा, त्याने आत्ताच बोळ पाडलेलं आहे. ह्याच्या दातामध्ये गुंतल्यामुळे तो सापडलेला आहे. हे बघा, चांगल्या साईजचं आहे. चला, बरं झालं, भावानी तर झालेली आहे आपली. चांगल्या साईजचं आहे बघा. मित्रांनो, आपण जाळं सोडलेलं 1-1.5 तास झालेला आहे. हे बघा, आता जाळं काढायला चालू करणार आहे. तर 1 ते 1.5 तासात तर मासे पडायची शक्यता कमी असते. तर बघू, शेवटी नशीब आपलं. मित्रांनो, तुम्ही पाहिले आपण जाळं सोडलं होतं, आपल्याला एक शिवडा पडला होता छोटा, एक अर्धा किलो साईजचा.
आणि जाळ्याला आपल्याला 2 पानगटे पडल्या, ज्याचा व्हिडिओ तर काय आपण बनवला नाही. आता वरल्या बाजूला आपण गेलो होतो मासे कमी सापडल्यामुळे, तर त्या ठिकाणी आपल्याला उथळ पाण्यामध्ये लोळ्या दिसत होत्या. तर आता आपण जाळं सोडणार आहे तिथं 1-2 ठिकाणी पाहणार आहे. जर लोळ्या आपल्याला पडल्या तर मग लोळ्याचीच रेसिपी करणार आहे. शिवडा आपण आपल्यासोबत जे मित्र आहे त्यांना देणार आहे, त्यामुळे शिवड्याची काय रेसिपी तुम्हाला नाही पाहायला मिळणार. तर बघू, लोळ्या सापडल्या तर आपण लोळ्याची रेसिपी करू. मित्रांनो, तुम्ही पाहिलं होतं आपण पहिलं जाळं सोडलं होतं, तिथं आपल्याला 2 पानगट आणि 1 शिवडा पडला होता, साधारण अर्धा किलोच्या आकाराचा होता. आपण तिथून पुढे गेलो, ज्या ठिकाणी आपल्याला लोळ्या दिसत होत्या त्या ठिकाणी आपण जाळं सोडलं, पण आपल्याला लोळ्या नाही सापडल्या त्या ठिकाणी. पण आपल्याला 2 बोटी जाळं सोडलं होतं एक, त्याला आपल्याला 2 गुगळी सापडल्या होत्या. गुगळीची साईज पण तुम्ही बघू शकता. गुगळीची साईज पण बघा मित्रांनो किती मोठी आहे. एक अर्धा किलोची गुगळ आहे, एक तिच्यापेक्षा लहान आहे. या 2 गुगळे सापडल्या. पण आपल्याला त्या ठिकाणाहून पुण्यात यायला भरपूर उशीर झाला, त्यानंतर घरी यायचं होतं. तर आता आपण ह्या 2 गुगळींचीच रेसिपी करणार आहे. रेसिपी पण सिम्पलच करणार आहे, कारण आपल्याला रात्री घरी यायलाच आता 10 वाजलेले आहे. तर पाहूया रेसिपी कशी बनवतो ते. मित्रांनो, बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे. हे बघा, ह्या अशा पद्धतीने मसाला फ्रायमध्ये केलेलं आहे आपण हे. तर पाहू आपण खायला कसं वाटतंय. मित्रांनो, रेसिपी तर 1 नंबर झालेली आहे. नदीचे जेवढे मासे आहेत खायला, त्याच्यामध्ये 1 नंबरला वाम असते, तर 2 नंबरला गुगळचा नंबर लागतो. मित्रांनो, गुगळ हा एवढा टेस्टी मासा आहे की ज्याला इंग्लिशमध्ये याचं नावच अगदी बटर फिश आहे. तर रेसिपी तर भारी झालेली आहे, आपण जेवून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच आहे आपला नवीन स्पॉट पण होता. मासे तर काय आपल्याला सापडले नाही एवढे, पण नेक्स्ट टाइम आपण थोडा जास्त प्रयत्न करू मासे पकडण्याचा. आणि पुढच्या वेळेस आपला प्रयत्न असणार की रेसिपी पण आपण त्या स्पॉटलाच करणार आहे. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.